श्रोते नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कट्ट्यावर आपण प्रत्येक आठवड्यात अतिशय वेगळा विषय घेतो. या विषयातील अभ्यासकांना आपण इथे पाचारण करतो आणि त्यांच्याकडून त्या विषयाची उलगड करून देतो. आता आजचा विषय अतिशय वेगळा आणि महत्वाचा देखील आहे. परीक्षा झालेल्या आहेत. मुलांनी आता कुठे ऍडमिशन घ्यावं, काय करावं, करिअरची दिशा काय असावी, या सगळ्या गोष्टींची चर्चा आता घरोघरी रंगलेली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना चित्रपट क्षेत्रात जायचं आहे किंवा या क्षेत्राची काहीशी ओढ आहे, अशा लोकांना चित्रपटामध्ये किंवा ह्या चित्रपट किंबहुना फिल्म मेकिंग आणि ड्रॅमॅटिक्स या दोन विषयामध्ये काय स्कोप आहे, काय करिअरसाठी संधी आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण पाचारण केलेलं आहे. आमचे स्नेही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लेखक प्रसाद नामजोशी यांना. प्रसादजी नमस्कार. 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 प्रसादजींची पहिली ओळख जरी मी अशी करून दिली असली तरी माझी त्यांची वेगळी ओळख आहे, ती म्हणजे ती आपल्या स्टोरीटेलशी संबंधित आहे. स्टोरीटेल वरचे अतिशय उत्तम लेखक म्हणून त्यांचा समावेश होतो, कारण त्यांचे मेकिंग ऑफ क्लासिक्स ही सिरीज आहे, खूप गाजलेली आहे. त्याच्यात क्लासिक फिल्म विषयी त्यांनी एक लेखमाला लिहिली होती. पुलंवरती एक छान डॉक्युमेंटरी टाईप त्यांनी एक चरित्र लिहिलं होतं आणि हे आपल्या सर्व श्रोत्यांना अतिशय आवडलं होतं. पण आज प्रसादजींचा या क्षेत्रातला जो वावर आहे, जे त्यांची त्याच्यातली आजवरची कामगिरी आहे आणि एक मीडिया एज्युकेटर म्हणून आजवर त्यांनी जे साधलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचा अनुभव, या सगळ्या गोष्टींची उलगड आज आम्ही तुमच्या पाल्यांसाठी किंबहुना तुम्हाला या क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही काय करायचंय हे सगळं जाणून घेण्यासाठी करणार आहोत. प्रसादजी, आजवरचा तुमचा चित्रपटातील प्रवास, चित्रपट निर्मिती असेल, दिग्दर्शन असेल आणि अर्थात लेखक, तुम्ही पहिले तर लेखक आहात. तुम्ही जेव्हा तो प्रवास सुरू केला होता तो काळ आणि आजचा काळ, विशेषतः जेव्हा आता OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, हा काळ किती बदललाय असं तुम्हाला जरा मागं वळून पाहताना वाटतं? माझ्या सुदैवाने मी खूप माझ्या आधीचाही काळ बघितलाय. माझाही काळ बघितलाय आणि आता पुढचाही काळ बघतोय. तर एका मी चांगल्या ज्याला आपण बदल म्हणतो, मन्वंतर म्हणतो, त्या बदलाच्या काळात मी जन्माला आलो, तर हे एक चांगली गोष्ट घडली असं मला वाटतं. माझ्या आधी ज्या पद्धतीचं फिल्म मेकिंग होत होतं, मोस्टली ते सिनेमा अ, ज्याला खरं म्हणायला पाहिजे म्हणजे फिल्मवर काम होत होतं. सेल्युलॉइड फिल्मवर काम होत होतं. तेही मी बघितलं आहे. मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा हळू-हळू यूमॅटिक कॅमेरा मागे पडले होते आणि बीटा आले होते. VHS तेव्हा होते आणि डिजिकॅम हळू-हळू येत होते. आणि त्याच्यानंतर आता सगळा सिनेमा सुद्धा डिजिटल झालेला आहे. म्हणजे असं साधारण तो पूर्ण काळ 20-22 वर्षांचा तो मी बघितला आहे. माझ्या सुदैवाने वेगवेगळ्या टप्प्यात मला तिथे काम करायला मिळालंय. आधी सुरुवातीला असिस्टंट म्हणून, नंतर माझे स्वतःचे प्रोजेक्ट म्हणून. आता माझे स्टुडंटही त्या वेगवेगळ्या याच्यावर काम करतात. हा सगळा जो तंत्रज्ञानाचा फरक पडलेला आहे, हा माझ्या मते चांगला आहे, आश्वासक आहे. एक काळ असा होता की खूप कमी लोकांना या माध्यमामध्ये काम करायला मिळत होतं. म्हणजे तुमचा ॲक्सेस तिथपर्यंत असायला पाहिजे. तो कॅमेरा तुम्हाला हाताळायला मिळायला पाहिजे. एक बीटा कॅमेराला हात लावायला मिळणे, ही एक मोठी गोष्ट 20, 22, 25 वर्षापूर्वी होती. आज तुमच्या मोबाईलमध्ये ज्या दर्जाचं शूट होतं, तर तुम्ही स्वतःच तुमचं काम, तुमच्या फिल्म तुम्ही करू शकता मोबाईलमध्ये. तुम्हाला कोणाची गरज नाही. तर एक प्रकारे माध्यमांचं लोकशाहीकरण गेल्या 20 वर्षात झालंय असं मी म्हणेन, की ज्या गोष्टी काही मर्यादित लोकांच्या हातात होत्या, मग ते कदाचित ती मर्यादा पैशांमुळे आलेली असेल, ॲक्सेसमुळे आलेली असेल. तिथून आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातात रेकॉर्डिंगचे गॅजेट्स आहेत. एडिट तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगण्यासारख्या जर गोष्टी तुमच्या हातात असतील, तर तुम्हाला माध्यम तयार आहे. तर असा तो फरक होता. एक काळ असा होता, की गोष्टी असायच्या पण सांगायचं कसं माहिती नव्हतं. आता सांगायचं कसं माहिती आहे, गोष्टी नाहीत. असं थोडंसं झालंय. सांगणारे खूप झालेत, त्यांच्याकडे सांगायला कंटेंट नाही. तर त्याच्यामुळे सगळा फोकस जो आहे तो गेला आहे तांत्रिक गोष्टींकडे. जो मूळ त्याचा जो गाभा आहे, गोष्ट, माझ्याकडे सांगायला गोष्ट आहे की नाहीये, याचा कमी विचार होतो आणि पटकन मोबाईलकडून कोणीतरी शूट करतं, पटकन फोटो काढतं, पटकन स्टोरी टाकतं. ही गोष्ट कोणाला आवडणार आहे का? कोणी त्याचे वाचक असणार आहेत का? प्रेक्षक असणार आहेत का? याचा फार विचार केला जात नाही.
आणि आताची पिढी त्यावरही खुश आहे असंही आपल्याला म्हणता येईल, की मी एक माझं रील करतो, मी माझी स्टोरी टाकतो. माझे 50 लोकं त्याला लाईक करतात आणि मी आनंदात आहे. असा एक सुपरफिशियल एक गेम तयार झालेला आहे. त्यातनं कोणी बाहेर यायला तयार नाही असं मला वाटतं. म्हणजे पूर्वी म्हणजे हाच मुद्दा पुढे न्यायचा म्हणला तर थोडक्यात असंही म्हणता येईल, की पूर्वी गोष्टीच अशा होत्या, की त्यातनं चित्रपट तयार व्हायचे. हं, पण हं. आता चित्रपट पाहतोय आपण आणि त्यात गोष्ट शोधावी लागते. गोष्ट शोधत कारण जो करणार आहे ना, तो त्यानी त्याला फरक नाही पडत गोष्ट आहे की नाही. ही जरा अडचण निर्माण झाली आहे. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे ड्रायव्हिंग शिकवलं जात नाही. जर तुम्ही बघत असाल तर असं असतं की गाडी घेऊन दिली जाते. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही जाता. तर ड्रायव्हिंग स्कूलचा पहिल्यांदा तो सांगतो की तुम्ही बिंदास गाडी चालवायची. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मागचे लोकं बघून घेतील. हे पहिलं वाक्य असतं ड्रायव्हिंग वास्तविक हे चुकीचं आहे. त्याला सांगायला पाहिजे की बिंदास गाडी नाही चालवायची. मागच्याही लोकांची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुम्ही लेफ्ट इंडिकेटर दिला आणि वळलात डावीकडे असं होत नाही. हा रोड सेन्स शिकवला जात नाही, गाड्या आल्या हातात. तसा मोबाईल वापरायचा सेन्स आपल्याकडे नाही, मोबाईल हातात आले. बरोबर. गॅझेट आलं, देशही असाच ताब्यात आला. देश चालवता येत नव्हता, देश आला हातात. तर ही जी काही गडबड आहे, ही गडबड ही त्या मोबाईलमध्ये खूप आलेली आहे. हं. त्याच्यामुळे पटकन सांगण्याची खूप उत्सुकता लोकांकडे आहे. त्याला थोडासा आवर घातला पाहिजे, असं मला वाटतं, की मला जी गोष्ट सांगायची आहे, ती मी टेस्ट करतोय का? 4 शहाण्या माणसांना मी ती ऐकवली आहे का आधी? कोणाचं तरी त्याच्यावर मत घेतलंय का? ते मत निगेटिव्ह आलं तर मी माझ्यावर काम करतो आहे की नाही? हे जर तुम्ही केलं नाही, तर मग थोडंसं खूप ॲव्हरेज काम खूप बल्कमध्ये हं. असं तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. म्हणजे आता आपण पॉडकास्ट करतोय. हजारो लोकं पॉडकास्ट करतात. पण त्यांच्याकडे काय कंटेंट आहे हे नाही माहिती. बरोबर. पण करता येतं म्हणून लोक करत सुटलेत. तर असं थोडंसं आहे. पण शेवटी लोकशाही झाली आहे. लोकशाहीमध्ये हे होणार. लोकशाहीकरण जेव्हा झालं, जेव्हा सगळ्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या, तेव्हा सगळे लोकं ते वापरणार. म्हणजे अ, तुम्ही मला लेखक म्हणालात, मी स्वतःच्या नावाखाली लेखक लिहिताना 3 वेळा विचार करतो, की आपल्याला म्हणायचं आहे स्वतःला लेखक का नाही म्हणायचंय? म्हणजे भीती वाटते स्वतःला लेखक म्हणताना, कारण लेखक आठवतात इतर. दर्जेदार लेखक आठवतात आणि नाही ते आपण आठवल्यामुळेच तुम्हाला लेखक म्हणणार. हां, ती भीती वाटते. पण तुम्ही आताच्या लोकांचं Insta प्रोफाईल बघा. ते डी-ओ-पी, डायरेक्टर पहिलं Insta अकाउंट उघडल्या-उघडल्या स्वतःला ते काहीतरी सोशल इन्फ्लुएन्सर, मीडिया स्वतःलाच एज्युकेटर म्हणायचं. हां, स्वतःच म्हणतात आय एम ते. हां, इन्फ्लुएन्सर. भीती नाही वाटत त्यांना असं म्हणायची. तर हा कॉन्फिडन्स आहे का हो, ओव्हर पण कॉन्फिडन्स अशांचं काय आहे? होतं माहिती ना, माझ्या समोर एका व्यक्तीला ते खूप स्वतःला सेलिब्रिटी समजत होते. अशा व्यक्तीपुढे एक जण आला. त्याने सेल्फी वगैरे काढली. हं. सेल्फी काढल्यावर तिने त्या व्यक्तीला विचारलं, "आपण छान फोटो आलेत बरं का. तर तुमचं नाव काय म्हणालात?" सो असं ते तर होतं. तसं होतं. तर ती नाही एक अडचण कामातून आहे फक्त. ओळख होणं ही गोष्ट वेगळी आहे. ती गोष्ट वेगळी. आणि दुसरं असं की ओळख हवी आहे का? हेही प्रश्न आहे. कारण मी आता शिकवतो म्हणजे मी बी-एस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ डिझाइन अँड आर्ट्सचा हेड आहे. अ, आणि फिल्म मेकिंग ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट आहे आमच्याकडे. बी-ए फिल्म मेकिंग, बी-ए ड्रामॅटिक्स हे कोर्सेस आहेत. तर हे प्रोग्राम मी चालवतो. त्याच्यामुळे आणि गेली अनेक वर्ष मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जातो. तर मला दरवर्षीची मुलं आत्ता 18 वर्षाचा कोण आहे तो मला कनेक्टेड असतो. हे गेली 20 वर्ष चालू आहे. त्यामुळे मला लिमिटेड का होईना, त्या मुलांचं ॲस्पिरेशन त्यांना काय हवंय, काय त्यातही नकोय फरक हे जाणवतो. त्याच्यात मला खूप फरक जाणवतो गेल्या काही वर्षात. म्हणजे मी स्वतःला विचारतो तर मी जेव्हा ॲडमिशन घेतली होती किंवा तुम्ही ॲडमिशन घेतली असाल, तर आपल्याला असं वाटतं की आपण या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली म्हणजे भारीच शिक्षक आपल्याला आहे. आपण काही विचारायला गेलो नाही की कोण शिक्षक आहे, त्याचं लायकी आहे की नाही शिकवायची. जे काही आलं ते बरोबर. पदरात पाडून घेतलं. मधला एक काळ असा होता की विद्यार्थ्यांना Google करायचे. ते चेक करायचे की आपण ज्या लेक्चरला बसलो आहे, ते ते कोण योग्य आहे की नाही. मला तेही आवडायचं. कारण मला असं वाटतं की तुम्ही ॲडमिशन घेतली आहे, तुम्ही फी दिली आहे, तर तुमचं अधिकार आहे हे चेक करायला की आपल्याला जी व्यक्ती शिकवते ती योग्य आहे की नाही. आता गेल्या 2-3 वर्षात मला असं जाणवतं की तेही नाही बघत. हं. म्हणजे मी एक नाव नाही घेत इन्स्टिट्यूटचं. तिथे मी फिल्म ॲप्रिसिएशन शिकवत होतो. खूप छान विद्यार्थी होते. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स होता. आणि पूर्ण वेळ सगळी मुलं यायची. खूप इंटरॅक्शन व्हायची. छान मजा आली. म्हणजे शिक्षकालाही मजा येते कधी-कधी काही विषय. मला खूप छान वाटलं. आणि काही वर्कशॉप टाइप घेतलं आम्ही. चर्चा केली सिनेमांविषयी असं तसं. सगळं झालं. छान गप्पा झाल्या.
छान असाइनमेंट मुलांनी चांगल्या केल्या, मार्क चांगले मिळाले आणि शेवटचा दिवस होता. मग सगळे आले. मग अचानक त्यांनी उत्स्फूर्तपणे आपले अनुभव सांगायला सुरुवात केली आणि सगळे छान छान कौतुक करत होते. मी जरा थोडं हवेत गेलो होतो त्या भानगडीमध्ये. सगळ्यात शेवटी एक मुलगी म्हणली आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की सर स्वतः लेखक आहेत. मग सगळ्यांनी टाळं दिलं. "ओह माय गॉड! आम्हाला माहितीच नव्हतं" वगैरे. तर मला हे कळेच ना की अरे वर्षभर आपण एकत्र होतो. तुम्ही कुठल्या अँगलनी मी जे बोलत होतो ते ऐकून घेत होता. काय ऑथॉरिटी तुम्हाला असं वाटत होती की मी सांगतोय तर तुम्ही ऐकावं? मग माझ्या असं लक्षात आलं त्यांना काही नाही फरक पडला या गोष्टीचा की ती जी व्यक्ती आहे ती कोण आहे हे चेक करायला. तर एक प्रकारचा थोडासा तुटकपणा तो जरा जाणवतोय की त्याला फरक पडत नाही. म्हणजे ते येतात मुलं तुमच्यावर काम करतात. तुम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. ते तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आपण काहीतरी त्यांना सांगतो. मग त्यांचं काम संपलं की ते घरी जातात. आणि ते पुढचे 6 महिने तुम्हाला मेसेज पण नाही करत. तुम्हाला हा अनुभव तुम्हालाही आला असेल. मला येतो. काही त्यांना फरक पडत नाही. ते येतात, काम करतात, ते घरी जातात. आपणच आपल्याला काही शिक्षक आठवतात. आपण जाऊन भेटतो. पण आता गेल्या 5-6 वर्षामध्ये ते अटॅचपेक्षा डिटॅच फास्ट नाही, होतात. खूप बटन दाबल्यासारखं ते खूप छान तुमचं ऑब्झर्वेशन आहे. तसाच अनुभव देखील आहे अनेकांचा. आणि माझा देखील आहे. पण आता हे आपल्यातला शिक्षक बोलतोय असं आपण समजू. जेव्हा आपल्यातला कलाकार या सगळ्या गोष्टीकडे पाहतो, त्या दृष्टीने, तेव्हा असं तुम्हाला वाटतंय का, की ही इंडस्ट्री आता वेगळं काहीतरी शिफ्ट होते, वेगळा मोड काहीतरी आपल्याला मिळतो या इंडस्ट्रीला भविष्यात? मला इतकं नाही जाणवत आहे, की काहीतरी वेगळं होतंय. काही ट्रेंड आहेत, मध्ये-मध्ये येतात, काहीतरी केले जातात. पण ओव्हरऑल जर फिल्म इंडस्ट्री 100 वर्ष जी आहे, असं आपण जरी गृहीत धरलं, 100, 110, 120 वर्ष या इंडस्ट्रीला झाले. तर तुम्ही एखाद्या सिनेमाला क्लासिक म्हणता, की जेव्हा 2 पिढ्या, 3 पिढ्या तो सिनेमा पुन्हा-पुन्हा बघते. आजकाल लोक सिनेमा करता-करताच क्लासिक करतोय असंही म्हणतात. पण माझा विश्वास नाही क्लासिक त्याच्यावर. होता हां. पण एक सिनेमा 30 वर्ष होऊन जाऊ द्या, 2 पिढ्या जाऊ द्या, मग कळेल की ते 2 पिढ्या बघतायत म्हणजे मग तो क्लासिक चित्रपट आहे. तर हे जर तुम्ही चित्रपट काढले गेल्या 100-125 वर्षात, की जे चांगले आहेत, अगदी कालपर्यंतचे सुद्धा तुम्ही त्या यादीमध्ये, तर असं लक्षात येईल की कथा, त्याच्यामधलं इमोशन, ती सांगण्याची पद्धत, ह्या गोष्टी दर्जेदार असलेलेच सिनेमे काळाच्या ओघात टिकणार आहेत. बरोबर. एखादा येतो सिनेमा, त्याची हवा होते, लोकं बघायला जातात. पण तो त्याला रिपीट व्हॅल्यू नाही. तो पुन्हा टीव्हीवर आला तर लोकं बघत नाही. त्याच्यामुळे खूप डुबलेल असं वाटत नाही. रीच जे आहे कंटेंट ज्याचा चांगला ते टिकणार आहे. कंटेंट ज्याचा फक्त चांगला नाही, इफेक्ट्सनी काम नाही. काही नाही होणार. त्यावेळेला तेवढ्यापुरतं हवेत एक बुडबुडा निर्माण होईल. पैसे मिळतील. पण पैसे तुम्ही वडापाव विकलात तरी तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही साबणाच्या वड्या विकले तरी तुम्हाला मिळणार आहेत. आणि OTT आल्यामुळे काय फरक पडला असेल? OTTमुळे खूप आधी असं लोकांना वाटत होतं, की आता सगळं लिबरेशन आलंय. आता सगळ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला वगैरे. मला तेव्हाही असं कधी वाटलं नाही. कारण दरवेळेला असं होतं, की जेव्हा नवीन प्लॅटफॉर्म निर्माण होतो, तेव्हा सुरुवातीला असं वाटतं, की वाह! आता म्हणजे सगळ्यांना न्याय मिळणार. आत्तापर्यंत जे काहीच लोकांच्या हातात होतं, ते सगळ्यांसाठी उपलब्ध झाले. हळू-हळू जेव्हा तो प्लॅटफॉर्म सेटल होतो, तेव्हा तोही प्रस्थापित होतो. प्रस्थापितांना प्रश्न विचारणारा बंडखोर जेव्हा राज्यपदावर बसतो, तेव्हा तो प्रस्थापित होतो. तेव्हा तोही इतर राज्यकर्त्यांसारखाच वागतो. हा इतिहास पॉलिटिकल आहे. वगैरे पिक्चर काढणार नाही. नाही. हे सगळं तुमच्या आमच्या याच्यामध्ये असतं. आपण स्ट्रगल करत असतो. एक दिवस तुम्ही तुमचा स्वतःचा स्टुडिओ सुरू करता. तुमच्या दारात परत लोकं स्ट्रगल करणारे आहेत आणि तुम्ही बघत नाही त्यांच्याकडे बघून. हे कायमचं चित्र आहे. याच्यात काही फरक पडणार नाही. आधी टीव्ही चॅनल होते. आता OTT आहे. कारण इतकं सहज नाही ना तुम्हाला OTTकडे इतकं सहज आहे का OTTला नाही, जाऊन मग प्रोजेक्ट करणं? नाही म्हणजे आणखी एक माझ्याकडे मुद्दा आहे. तो असा की मग OTTची एंट्री झाल्यामुळे जो स्कोप होता पूर्वी, हं. तो वाढलेला आहे का? हो, नंबर वाढला म्हणून स्कोप वाढला. हं. म्हणजे आधी काही थिएटर्स होते, तुम्ही सिनेमा करू शकायचा. काही चॅनल्स होते, जिथे तुम्ही सीरियल करू शकत होते. आता काही OTT याची वाढ झाली त्या चॅनलमध्ये. दुसरं असं की चॅनलची गरज आहे की तुम्ही दीर्घकाळ चालणारं काहीतरी केलं पाहिजे. एक काळ असा होता, मी स्वतः ETVमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो. माझ्याकडे वीकली सीरियल्स होते. बरोबर. आता वीकलीची कन्सेप्ट नाही. आता तुम्हाला डेली सोबत करायचं. बरं. पण मी फिल्म मेकर आहे किंवा मी एक दिग्दर्शक आहे. मला डेली सोप नाही करायचंय. मला 3 वर्ष काम नाही करायचं एकाच विषयावर समजा. मला 4 महिने मी करू शकतो. मला 10 एपिसोड करायचे. ही संधी मला जी चॅनलनी नाकारली होती, ती आता मला OTTला मिळणार.
हा एक मोठा फायदा आहे की त्याच्यामध्ये ही व्हेरायटी तुम्हाला मिळते. Flexibility आहे थोडी. परंतु हे 10 एपिसोड सक्सेसफुल झाले की पुढचं सिरीजचे 10, त्याच्या पुढच्या सिरीजचे 10, परत त्याचा डेली सोप होतच आहे. हा. तो एक मुद्दा आहे. वेगळ्या पद्धतीने हा, आणि दुसरं असं की त्याची जी वाट बघायला लागायची की आज मी एक एपिसोड बघितल्यावर उद्या, मग शनिवार सुट्टी, मग सोमवारीच त्याच्या पुढचा एपिसोड, हा कालावधी कमी झाला. कारण आता कोणाला वाट बघायची नाहीये. लोकांना आज रात्री सुरू करून सगळा विषय उद्या पहाटेपर्यंत संपून मोकळं व्हायचं. तर ही एक फ्लेक्झिबिलिटी नवीन जनरेशनला मिळाली, जी तशीही टीव्ही पासून तुटली होती. ह्या जनरेशनला काही नव्हतं. एका जनरेशनला त्याला टीव्ही बघायचा नव्हता, कारण त्याला त्याच्यात ते कंटाळा आला होता आणि ते कंटाळवाणं आहे. पण त्याला दुसरं काही नव्हतं. त्याला उठून थिएटरमध्ये जायचं नव्हतं. तर ह्या एका मोठ्या स्लॉटसाठी हा एक ओटीटी आहे. तुम्ही जर बघितलं तर टीव्ही बघणारे अजून टीव्ही बघतायत. असं नाही झालं की चॅनल बंद पडले ओटीटी आल्यामुळे. बंद पडायला पाहिजे होते जर त्याचं ते अल्टरनेटिव्ह होतं. तर अल्टरनेटिव्ह नाहीये. एक नवीन वेगळाच प्लॅटफॉर्म निर्माण झाला. लोक तेही करतायत, हेही करतायत, तेही करतायत. असं एकूण मोबाईलवर आता चॅनल्स पाहता येतात. आता सगळं एकत्र आलं तुमच्याकडे आणि टीव्हीवरती ओटीटी ओटीटी बघतायत. त्याच्यामुळे गर्दी खूप झाली आहे आणि खूप जास्त कंटेंट आलाय. भडीमार होतोय कंटेंटचा. रोज तुम्ही मित्राला भेटलात की रोज नवीन तुम्हाला वेब सिरीजचं नाव सांगतो. डिमांड पेक्षा सप्लाय जास्त झालंय. हो. आणि किती बघणार तुम्ही? काय बघणार? रोज तुम्ही 10 लोकांना विचारा, 10 वेगवेगळ्या तो सिरीज सांगतो तुम्हाला बघायला. तुम्ही किती बघणार? मग परत तुम्ही त्याच्यातून निवडणार की चांगलं काय आहे? मग माझ्या आयुष्यात मला चांगलं काय आहे? मला जर एक चांगलं कलाकार म्हणून काम करायचं असेल, तर असं मी काय बघू ज्याने मला ऊर्जा मिळेल? मग परत मी सिलेक्टिव्ह होतो. मग परत मी तेवढ्याच गोष्टींकडे जातो. आणि डेटा कंझ्युम तुमच्याकडे स्वस्त आहे आपल्या देशामध्ये डेटा. परदेशात जा. नाही परवडत. डेटाही परवडत नाही आणि ओटीटी परवडत नाही. आपल्याकडे भयंकर स्वस्त आहे ही गोष्ट. तेवढ्यासाठी परदेशी लोक भारतात येतील सिरीज बघायला, इकडे येतील. मेडिकल टुरिझम हो, मेडिकल टुरिझम ओटीटी टुरिझम म्हणून होऊ शकतं. कारण तुम्ही ते एकदा जाऊन या तिकडे आणि ते मग कळतं की किती खर्च होतो तुमचा. आता याच बॅकग्राऊंड वरती ज्यांना आता मीडियामध्ये विशेषतः फिल्म मेकिंग किंवा ड्रॅमॅटिक्स अशा क्षेत्रांचा विचार करायचा आहे करिअरसाठी, यांच्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत? त्यांनी कितपत सिरियस आहेत ते, किंवा काय कशा पद्धतीने त्यांनी सिरियसली पाहायला पाहिजे या गोष्टीकडे? एक तर असं आहे की एक काळ असा होता की ह्या क्षेत्रात शिक्षण मिळत नव्हतं किंवा अगदी खूप लिमिटेड एखाद दुसरं इन्स्टिट्यूट असायची जिथे तुम्हाला हे शिक्षण मिळेल. त्यामुळे माध्यम क्षेत्रात सिनेमामध्ये, टीव्हीमध्ये येणारे लोक हे असे असायचे की कोणीतरी नाटक करतंय, कोणीतरी कोणीतरी ॲक्टर व्हायचं, तो घरून पळून गेला. आणि मग आपल्याला त्या जुन्या काळच्या कथा माहिती आहे की कोणीतरी रेल्वे स्टेशनवर मी झोपलो, मग सकाळी उठलो, मग तिथे अंघोळ केली, मग वडापाव खाल्ला वगैरे, अशा ज्या स्ट्रगलच्या कथा लोक सांगतात. तो काळ आता राहिलेला नाही. कारण हे शिक्षण देणारे इन्स्टिट्यूट्स आता निर्माण झाली, जी चांगली गोष्ट आहे. म्हणजे जी अतिशय आवश्यक गोष्ट होती. याचं कारण असं की ह्या क्षेत्राकडे त्या निमित्ताने लोकांनी सिरियसली बघायला सुरुवात केली की ह्याचंही काही शिक्षण असतं, ह्याचंही काही ट्रेनिंग घेतलं पाहिजे असं लोकांना वाटतं. तुम्ही एक रॅन्डम सर्च केला तर असं लक्षात येईल की अभिनयाचं, फिल्म मेकिंगचं ही काही शिकण्यासारखी गोष्ट आहे, असं बहुतांश जनतेला वाटत नाही. म्हणजे तुम्ही कोणाला एखाद्याला विचारलं की तुला ते इलेक्ट्रिकचं बटन बिघडलंय का, तर तू दुरुस्त करतो का? तो म्हणतो नाही, मी इलेक्ट्रिशियनला बोलवतो. नळ बिघडलाय तर तो प्लंबरला बोलवतो. पण त्याला विचारा तुम्हाला ऍक्टिंग येते का? तो म्हणतो हा मी करतो ना. तू व्हॉइस ओव्हर करणार का असं विचारत, तो म्हणतो हा करतो मी, तसं केलं नाही पण मी करतो. अरे म्हणजे तू प्लंबर तुला स्पेशलिस्ट वाटतो, तुला इलेक्ट्रिशियन स्पेशलिस्ट म्हणजे आहेत ते स्पेशलिस्ट, पण तुला ऍक्टर स्पेशलिस्ट वाटत नाही, तुला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट स्पेशलिस्ट वाटत नाही. तू स्वतः करतो ते. तू घरात एक वायर जोडायला तू माणूस बोलवतो आणि व्हॉइस ओव्हर तुला करायची, ते लिहायचो म्हणतो हा मी लिहितो ना, लहानपणी निबंध लिहित होतो मी, लिहितो. मग ह्या गोष्टी स्पेशालिटी आहेत, या शिकायला लागतात, त्याचं ट्रेनिंग आवश्यक आहे, त्यासाठी अभ्यास करायला लागतो. ही गोष्ट लोकांना माहिती नव्हती. ही या निमित्ताने किमान जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलांना तरी कळावी. कारण विद्यार्थ्यांना काम असतं आणि ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांना आधी पहिल्यांदा कळलं पाहिजे की इथेही काम आहे. म्हणजे मुळात शिकायचा विषय हे पहिलं कळलं पाहिजे. दुसरं असं की आता ग्रॅज्युएशन करावं का पोस्ट ग्रॅज्युएशन या विषयातला असा एक दुसरा विषय. प्रश्न असा आहे की तुमचं काही गोष्टी ठरल्या आहेत का शाळेत शिकत असताना, तर त्याकडे बघितलं पाहिजे.
पूर्वी असं होतं की तू डॉक्टरच केलं पाहिजे, तू इंजिनियरच झाला पाहिजे, तू हे केलं पाहिजे म्हणजे नोकरी आपल्याला मिळेल. आता ती परिस्थिती राहिली नाही. हजारो इंजिनियर एका वन फाईन डे घरी जातात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे गॅरंटी कुणाकडे नाही. आणि एकदा तुम्ही इंजिनियर झालात, 20 वर्ष नोकरी केल्यावर अचानक 40-42व्या वर्षी लोकांना विरक्ती येते. अरे बापरे! मला तर शेफ व्हायचं होतं. मग तो वडापावची गाडी काढतो, मग तो काहीतरी कॅफेज काढतो. तर हे तुम्हाला आधी कळलंय का, की तुम्हाला काय व्हायचंय? तुम्हाला आनंद कशात मिळतो? तर शाळेमध्ये असताना जर तुम्हाला असं कळलं, की हे एक आनंददायी क्षेत्र आहे. फिल्म मेकिंग मला करता येऊ शकतं. मला गोष्टी सांगायला आवडतात. मला अभिनय आवडतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. तुमच्याकडे हा ऑप्शन कायम आहे. तुम्ही ती डिग्री मात्र घेतली पाहिजे. कारण समजा 3 वर्षाची तुम्ही डिग्री घेतली किंवा आता एन-ई-पी प्रमाणे 4 वर्ष तुम्ही ऑनर्स केलं. तर त्याच्यानंतर समजा त्या 3 वर्षात लक्षात आलं, की अरे इथे खूप काम आहे आणि मला नाही आवडत. मला तर मार्केटिंग आवडतं. मला तर काहीतरी वेगळं करायचंय किंवा मला यू-पी-एस-सी करायचंय. तर ती करण्याची संधी तुमच्याकडे एक ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला वेगळ्या काही विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करता येण्यासारखं आहे. तर ही संधी मात्र घेऊन बघितली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये दुसरं असं आहे, की शॉर्ट टर्म कोर्सेस यातले करू नये असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी विशेषतः. जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जे नोकऱ्या करतात, तरी त्यांना काहीतरी करायचंय, व्यवसाय करतात. त्यांनी शॉर्ट टर्म कोर्सेस करावे कारण एक मॅच्युरिटी लेव्हल त्यांच्याकडे आहे. पण जे विद्यार्थी आहेत त्यांनी शॉर्टकट त्याचा मारू नये. कारण 8 दिवसात ॲक्टिंग कोणी नाही शिकवू शकत. 8 दिवसात तुम्हाला स्क्रिप्टिंग, डिरेक्शन असं काही कोणी शिकवू शकत नाही. त्याच्यामुळे दीर्घकाळ चालणारा डिग्री कोर्स हा केला पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्याकडे बी-ए फिल्म मेकिंग आहे, बी-एस-सी चे काही कोर्सेस आहेत. तर भारतामध्ये काही चांगले कॉलेजेस किंवा स्कूल्स इथे आहेत. परदेशातही आहेत. पण त्याच्यात परत पैशाचा विषय आहे. पण आपल्याकडे हे आहे. आत्ताच आलेलं आहे. आपल्याकडे आहे तिथे आणि असं काही नाहीये, की परदेशामध्ये खूप चांगलं आहे आणि आपल्याकडे खूप वाईट आहे असंही समजायचं कारण नाही. काही लोकांना उगीचच असं वाटतं, की ते परदेशात गेला म्हणजे काहीतरी खूप भरपूर भव्य-दिव्य शिकून आला. बहुतेक वेळेला असं होतं, की आपल्या भारतामध्ये ना थोडं जुगाड मेंटॅलिटी असते. ठीक आहे. आपण जी काही कामं करतो ती थोडी ॲडजस्टमेंट हां, कर रे तू कर. ह्या पद्धतीने आपला देश चालतो असा. कोणी काही हाताची घडी घालून ब ब बघत नाही, की टेबल हलवायचा आहे, तर तुम्ही हात धरून तो येईल आणि तोच टेबल हलवेल. असं काही तो करत नाही. आपणच हलवतो बरं. परदेशामध्ये खूप ठिकाणी या पद्धतीच्या गोष्टी या थोड्या स्टिरियोटाइप आहे. त्यांना परवडतं वाट बघणं किंवा केलं तर. आणि मग त्याची सवय पण लागते किंवा काही लोकं असे असतात, की जे खूप जास्त प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधून आलेला कॅमेरामन. तर तो कामच नाही करू शकत आपल्या पद्धतीत. असं हां, तसं असायला पाहिजे. कारण तो थांबतो. तो म्हणतो, "नाही, नाही, ती एक हँड रिग किंवा अमुक-तमुक आली नाही, तर माझा शॉटच होणार नाही." बरं तुम्ही कुठेतरी कोकणात शूट करत असता. तिकडनं मुंबईहून यायला 2 दिवस लागतात. त्याच्यासाठी सेपरेट टेम्पो करायला लागतो. त्याचं ते गणित परवडत नाही आपल्याला. मग अशा वेळेला तिथे वेळेवर काहीतरी तर ही सवय आपल्या भारतीय शिक्षण याच्यामध्ये असते. म्हणजे माझ्याही डिपार्टमेंटला मी सांगतो सगळी कामं करायची. मी हे आहे, मी एवढंच करीन नाही, तू हेही कर, तेही कर, ते कर. सगळं करता आलं पाहिजे. कारण आपण त्या पद्धतीने वाढलोय. आपण त्या पद्धतीने मोठे झालोय. आपल्याला लाज नाही वाटत, की हे काम माझं नाही, मी करणार नाही. असं आपण करत नाही. आणि मग तेच सगळं आपल्या समाजामध्ये आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, ती डिग्री असली पाहिजे. ते विद्यापीठाची डिग्री असली पाहिजे. प्रायव्हेट शक्यतो टाळलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तिथे जे शिकवणारे लोक आहेत, त्याचं करिक्युलम काय आहे? कुठले विषय ते शिकवतात? तर कधी जनरल ढोबळ लिहिले, की सिरियसली तो करिक्युलम तयार केलेला आहे. त्याच्यात सगळ्या फिल्म मेकिंगचे सगळे तांत्रिक मुद्द्यांना स्पर्श केला आहे का? ह्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजे आणि आता ह्या उपलब्ध आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांचे करिक्युलम बुक प्रसिद्ध होतात इन्स्टिट्यूटमध्ये. त्यांच्याकडे कोण शिकवायला येतं ते माहिती असतं. एम्प्लॉयी तुम्ही आधीच्या विद्यार्थ्यांना विचारू शकता. जे अल्युमिनाय आहे, की बाबा काय हे आहे का? हे जे काय म्हणतात तसं इथे होतं का होत नाही? तर हा विचार केला पाहिजे कारण त्याची फी असते. ₹1,00,000 जर तुम्ही 1,00,000 2,00,000 फी देणार असाल, तर तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. मात्र दुसरी एक गोष्ट मला इथं अशी विचारायची आहे, की एवढी फी भरून मी ऍडमिशन घेणार. त्यानंतर मला काही स्किल स्वतः डेव्हलप करून घेणार. त्यानंतर ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे कोर्स जेव्हा माझा पूर्ण होईल, तेव्हा मला नोकरीच्या जास्त संधी मिळतील का माझ्या स्किलच्या बेसवरती आणखी मला काही वेगळं करता येईल किंवा एक्झॅक्ट ते चित्र कसं असेल त्यावेळी?
एक तर असं आहे, की आता मी व्यावसायिक फिल्म मेकर आहे. माझ्याकडे जेव्हा कोणी काम मागायला येतो, तेव्हा मी त्याला विचारतो, की "तू याचं ट्रेनिंग घेतलंय का?" हं. मी जनरल मला आवड आहे या कॅटेगरीतल्या लोकांना घेत नाही. माझे सगळे जे मित्र आहेत, जे फिल्म मेकर आहेत, जे काम करतात, जे टीव्ही चॅनलमध्ये काम करतात, कोणी ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर काम करतं. आम्ही सगळे लोकं हे चेक करतो, की त्याचं ट्रेनिंग झालंय का? म्हणजे तो आता काळ गेला, मला आवड आहे, मला घ्या. हं. हा काळ गेला. मी हे चेक करतो, की तू काय डिग्री केली आहे का? कुठे डिग्री केली आहे? काय शिकलास? दाखव तू कुठली फिल्म केली. कारण ते डिग्री करत असताना त्यांनी काहीतरी ते प्रोजेक्ट केलेलं असतं. म्हणजे काहीतरी ह्याला माहिती आहे. अगदी पहिल्यापासून ह्याला क्लॅप म्हणतात, ह्याला लाईट म्हणतात, असं आम्हाला आता वेळ नाही बरोबर. सांगायला. कारण आता या पद्धतीचे ट्रेनिंग घेतलेले नवीन लोकं मला उपलब्ध आहेत. मग अर्थातच मी ज्याचं ट्रेनिंग घेतलं नाही त्याला कुठे ट्रेनिंग देत बसू. त्यामुळे एक फायदा असा आहे, की ही जी गॅप होती, की नक्की कोणाला मी माझ्या कामासाठी घ्यायचं आहे, स्वीकारायचं, नोकरी कोणाला द्यायची. तर नोकरी देणाऱ्याच्या दृष्टीने हा एक फायदाच आहे, की तो अच्छा तू इथून आलाय का? ओके, ओके. तुला हे लोकं शिकवायला होते का? हां, ठीक आहे. मग 4 बेसिक गोष्टी तुला माहिती असतील, अशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं. तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं आहे का ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला थेट इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, याचा निर्णय ग्रॅज्युएट होता तुम्हाला घेता येऊ शकतो. बरेचदा तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये जनरल शिक्षण दिलं जातं. म्हणजे एक फिल्म मेकिंग काय आहे याचा ओव्हरऑल अंदाज तुम्हाला येतो. तुम्हाला त्याच्यात स्पेशलायझेशन करण्याची संधी परत तुम्ही घेऊ शकता पोस्ट ग्रॅज्युएशन करून, की मला हे सगळं आवडतंय, पण मला असं वाटतंय की मी कॅमेरामन हे काम मी अधिक चांगलं करू शकतो किंवा मला एडिटिंग करताना अजून जास्त मजा येते. तर मग मी त्याच्यातलं पुढे करायचं का नाही हा निर्णय म्हणजे तुम्ही अशा घेऊ काय शकता. काय गोष्टी असू शकतात? सगळ्या विषयामधलं स्पेशलायझेशन करता येतं. म्हणजे तुम्हाला कॅमेरा डिपार्टमेंट आहे, डिरेक्शन डिपार्टमेंट आहे, स्क्रिप्ट डिपार्टमेंट आहे, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर मेकअप आहे, आर्ट आहे, ॲक्टिंग आहे, ॲक्टिंग चे रिहर्सल करून देणारे म्हणजे ॲक्टिंग शिकवणारेही ॲक्टर असतात. बरं. म्हणजे हा ट्रेंड आपल्याकडे आहे, की आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले जे ॲक्टर असतात, ते काही तुमची स्क्रिप्ट वाचत नाहीत सुपरस्टार लोकं. हं. असंही आहे. बरं. हां, ते स्क्रिप्ट वगैरे वाचायच्या भानगडीत पडत नाही. ते सेटवर जातात त्या दिवशी सकाळी. त्यांच्याकडे ट्रेन्ड ॲक्टर असतात. ते बरं. स्क्रिप्ट वाचतात. हो, आणि इंटरेस्टिंग. ते सांगतात तुम्हाला, की हे तुम्ही आता इथे जा आणि तुम्ही असं-असं करा. हां. आणि ते तुमच्याकडनं करून घेतात. तोपर्यंत त्यांचं काही घेणं-देणं. मग तिथे जातात आणि शिकवलेलं तेवढं करून ते परत येतात. ओके. अशी ही सिस्टम आहे. त्याच्यामुळे झालं असं, की ज्याला खरंच ॲक्टिंग येते पण जो स्टार नाही त्याला काम मिळालं ना. तो त्याचा ट्रेनर झाला. आणि यांना परवडतं. हे पैसे इतके जास्त घेतात, की बरं. त्यांना असे 4 लोकं त्यांना ठेवणं चेहरा परवडतं. मिळतो. त्यांना चेहरा मिळतो. तर असं ते सगळं अशी ही गोष्टी आहेत. त्यामुळे हे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता. हं. हे एक्सप्लोर करणं हे काम तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या काळात करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती नाही, की तुम्हाला आवड कशात आहे आणि तुम्हाला येतं काय? या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असणे आणि तुम्हाला ती गोष्ट येणे. येणे. या 2 ते स्किल यायला लागतं तुम्हाला. म्हणजे मला कितीही का आवड असे ना क्रिकेट खेळायची, मला खेळता यायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला ग्रॅज्युएशनला एक्सप्लोर करायचे. तुमचे चांगले शिक्षक असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता. तुम्ही काम दाखवू शकता. आम्ही अनेकांना सांगतो, की "बाबा तू नको ना कॅमेरा करू. तुला त्याला करायचाच असतो." मग आम्ही म्हणतो, "कर." आम्हाला ते लक्षात आहे, की हे याला नाही जमत. कदाचित हा चांगला लेखक होऊ शकतो. त्याला ते नॅक आहे त्याच्याकडे. तर जे काही लोकं ऐकतात, त्यांना एक त्यांचं करिअरला वेगळं वळण, चांगलं वळण त्यांच्या दृष्टीने मिळतं. काही लोकं ते धरून बसतात, की नाही, नाही मला कॅमेराच करायचा आहे. पुढे त्यांच्या वाट्याला अपयश येऊ शकतं. तर असं काही त्याचा फायदा होतो आणि हे ग्रॅज्युएशन करताना तुम्हाला कळतं. विशेषतः ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, त्यांची मानसिकता कशी असायला हवी? हा एक फार महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे. कारण आपल्याकडे एक पियर प्रेशर नावाचा प्रकार असतो. होय. म्हणजे 12वी झालेल्या आता सायन्स जरी झालं असेल, तरी मला आर्ट्स किंवा अशा वेगळ्या हं, हं, विषयाची आवड हं, आहे. पण माझ्याच लेव्हलचे अनेक विद्यार्थी दुसऱ्या साइडला गेलेले आहेत. त्यांनी हं. सायन्स घेतले, इंजिनिअरिंग केलं. आणि कुठेतरी तुलना होत असते होते. आणि मग तू हं. तुझी आवड म्हणून इकडे गेलाय, असं कुणी म्हणू शकतं. तर त्या काळात तुम्हाला साथ देते ती तुमची मानसिकता. अगदी बरोबर. तर ती विद्यार्थ्यांची कशी असायला हवी आणि पालकांची कशी असायला हवी? एक तर हे कलेचं क्षेत्र आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे हे आणि कलेचं क्षेत्र असं आहे, की ती कला ही तुमच्यावर दरवेळेला प्रसन्न होईलच असं नाही. हं. आणि ती रिस्क कायम असणार आहे. आणि तुमचं अस्थिर असणं ही तुमच्या चांगल्या कलाकृतीची गरजही आहे. तुम्ही ज्या क्षणी स्थिर होता, त्या क्षणी तुम्ही काही चांगलं काम करू शकत नाही, असा एक जगाचा नियम आहे. त्याच्यामुळे सगळ्यात चांगले चित्रपट जिथे सगळ्यात वाईट परिस्थिती तिथून येतात, असं बोललं जातं.
तर कारण तुम्हाला तो अनुभव आहे, तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी मांडायचंय. त्यामुळे तुमचं अस्थिर असणं ही आवश्यक गोष्ट आहे याच्यामध्ये. आता प्रश्न राहिला कुठे, की मी हे शिकलो, मी हे काम करतोय, मला कामाचा आनंद मिळतोय, पण मला जगायची आहे. मला पैसे हवेत. मग तुम्ही तुमच्या गरजा लिमिटेड ठेवायला पाहिजे या क्षेत्रातले लोकं, की मला या गोष्टी पुढचे 10 वर्ष मला बघायचं नाही. माझ्या मित्रांनी कार घेतली, आनंद आहे, मी बसने जातो. तुम्ही तुलना पैशात करणार आहात, की मिळणाऱ्या कामाच्या आनंदात करणार आहात, हेही तुम्ही ठरवलं पाहिजे. की अरे तू तिथे जो 9 ते 5 जॉब करतो, तू खुश आहे का तिथे? कार घेतली असेल तू, घर घेतलं असेल, पण तू आनंदी चेहरा दिसत नाही मला, सतत रडत असतो तू. मी खुश आहे, मी जे काम करतोय ते. तर त्याची काही व्हॅल्यू आहे की नाही? आणि मग त्या आनंदाची जर व्हॅल्यू असेल, तर तीही मोजता आली पाहिजे. होतं असं की आपण ती व्हॅल्यू मोजत नाही आणि मग तो इकडे गेला, तो परदेशात गेला, त्याचं बरं चाललंय, त्यानी गाडी घेतली, त्यानी कपडे घेतले, ह्यात आपण गुंतून पडतो. तुम्ही या क्षेत्रात आनंदासाठी आलात की नाही? मग तुम्ही आनंद ही व्हॅल्यू धरा. जसं हॅपीनेस इंडेक्स आहे, जगभरात केला जातो. फक्त पैसे नाही बघितले जात. लोक खुश कुठे आहेत तेही बघितलं जातं. भूतान पुष्कळ वर आहे त्याच्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स. तर हा हॅपीनेस इंडेक्स असायला हवा की नको याच्यामध्ये? म्हणजे तुम्हाला सगळं मिळालंय पण तुम्ही आनंदात नाही. मग काय करायचं तुमचं मिळालेल्या गोष्टी? तर हा एक बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे गरजा कमी ठेवल्या पाहिजे. कमी मिनिमम गरजेमध्ये मला जगता आलं पाहिजे आणि कमी साठी या क्षेत्रामध्ये योग्य ते पैसे मिळतात. म्हणजे मी गेल्या 20 वर्षामध्ये असं कोणी विद्यार्थी बघितलेलं नाहीये, की ज्यांनी हे याच्यात ग्रॅज्युएशन केलं आणि तो रिकामा बसला, त्याच्याकडे काही काम नाही. असं मी तरी बघितलेलं नाही. काही ना काही काम आहे. कारण खूप मोठं हे क्षेत्र झालेलं आहे. आणि खूप जास्त डेटा तयार होत असतो. खूप जास्त कंटेंट क्रिएट होत असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम थोडं-थोडं करू शकता आणि त्याला तुम्हाला पैसे आहेत. प्रश्न असा आहे, की तुम्हाला तुमच्या मिनिमम गरजा ठेवता येतात की नाही सुरुवातीच्या काळामध्ये. त्या जर ठेवता आल्या, तर हळू-हळू तुमच्या कामाप्रमाणे तुमचं जसं-जसं नाव होतं, जसं-जसं तुमचं स्किल वाढतं, तसं तुम्हाला हळू पैसे मिळत जातात असा अनुभव आहे. पण इन्स्टंट तुम्ही ग्रॅज्युएशन झालात की लगेच दारात उभे आणि लगेच तुम्हाला नोकरी, असं काही या क्षेत्रामध्ये घडत नाही. काही ठिकाणी नोकऱ्या असतात चॅनल्समध्ये, काही ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर, कंटेंट क्रिएशनमध्ये. काही ठिकाणी असतात, पण सगळ्यांना सगळ्या क्षेत्रात त्या पद्धतीचं काम मिळेलच असं नाही. तर हे तुमची मानसिकता अशी पाहिजे, की मला शांतपणे काम करायचंय, माझी तपश्चर्या आहे. तपश्चर्या या शब्दाचा आपल्याकडे अर्थ तप म्हणजे 12 वर्ष. 12 वर्ष काम करायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 12 वर्ष वळून बघायचं नाही, की मी काय करतोय नाही. आणि कन्सिस्टन्सी नावाची एक गोष्ट आहे. एक गोष्ट तुम्ही सतत करत राहिलात, की त्यामध्ये यश मिळतं. हा इतिहास आहे. तुम्ही 1000 दिवस एक दुकान चालू ठेवा, दुकान चालायला लागतं असं म्हटलं जातं. तुमच्यात तेवढा पेशन्स आहे की नाही? मी रोज उठून 8 वाजता दुकान उघडीन आणि गल्ल्यावर बसेन. रात्री 8 वाजता मी दुकान बंद करेन. हे जर तुम्ही 1000 दिवस केलं म्हणजे 3 वर्ष, तर दुकान आपोआप चालायला लागतं. तुम्ही जर आज दुकान उघडलं आणि संध्याकाळी लगेच गल्ला मुजला तर कदाचित ते नाही चालेल. तसं या क्षेत्रामध्ये कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण काम करत असलात, वेळेवर तुम्ही हजर राहिलात, तुमच्या गरजा कमी असतील, तर असे लोक इथल्या एम्प्लॉयर्सना हवे आहेत. म्हणजे कितीतरी टीव्हीमध्ये असे तुम्हाला ॲक्टर दिसतील, की जे काहीही ॲक्टिंग करत नाही. दिसतं तुम्हाला, लोकांना कळतं. लोकं म्हणतात, "अरे हा सारखाच दिसतो या सीरियलमध्ये. हा काहीच करत नाही, नुसताच उभा असतो." मग मी सांगतो असं असेल, की त्याला ॲक्टिंग येत नसेल, पण तो वेळेवर उपलब्ध असेल. कारण त्या क्षणी माझी गरज आहे ना, की मला 9 वाजता येऊन तिथे पटकन मेकअप करून उभा असणारा एक पोलीस हवालदार हवा आहे. ज्याला काहीही ॲक्टिंग मला डायलॉग द्यायचा नाही, पण तो मागे उभा पाहिजे आणि तो मध्ये-मध्ये त्यांनी करता कामा नये. तर अशी माणसं मला लागतात ना, मी पैसे द्यायला तयार आहे त्याच्यासाठी. तर ह्या पद्धतीचं शांतपणे म्हणजे खूप स्किल नसलेलं, खूप क्रिएटिव्ह नसलेले, पण वेळेवर उपलब्ध असणारे. अशा लोकांची याही क्षेत्रात गरज आहे. तर त्याच्यामध्ये तुमची जागा, तुमचं स्पेशालिटी हे तुम्हाला हळू-हळू उलगडत जाते आणि ते मिळालं की तुमचं निश्चितपणे तुम्ही कुठेतरी स्टेबल होऊ शकता. ती पॅशन मात्र पाहिजे, आग हृदयामध्ये धडधडत असली पाहिजे. त्याला काही ग्लॅमर ऑप्शन नाही. जरी एवढं खुणवत असेल, तरी समाधान हा फॅक्टर महत्वाचंच आहे आणि ग्लॅमर तुम्हाला तेव्हाच मिळत असतं जेव्हा तुम्हाला ग्लॅमर नको असतं. त्यामुळे म्हणजे असं हां, म्हणजे म्हणतो ना तुमचं आपण, ते मॅच्युअर होता तुम्ही. तुम्हाला काही फरक नाही पडत त्या ग्लॅमरचा. आधी सिद्धी मिळवा, मग प्रसिद्धी मग आपोआप प्रसिद्धी. मिळेल असं म्हणतो. तर ती एक मानसिकता पाहिजे. आणि पॅरेंट्सना काय सांगाल? पॅरेंट्सना मी असं सांगेन, की तुमच्या मुलांनी ह्या क्षेत्रात किंवा मुलींनी या क्षेत्रात करियर करायचं ठरवलेलं आहे. त्याला त्याच्या लाईनीप्रमाणे जाऊ द्या. तुम्हाला यातलं काही कळत नाही. तुम्ही जाणून घ्या.
तुम्ही जिथे तुमचा मुलगा मुलगी शिकायला जाते तिथल्या फॅकल्टीजना, तिथल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला जाऊन भेटा. त्यांच्याकडनं हा विषय समजून घ्या की काय असणार आहे, कसं असणार आहे, आणि तुम्ही त्याच्या मागे लागू नका. कितीतरी पॅरेंट्स असे आहेत, कितीतरी विद्यार्थी माझ्याकडे येऊन रडले आहेत की ते त्यांच्या मुलांना म्हणतात की अरे त्याचं युट्यूब चॅनल बघ, त्याला इतके सबस्क्रायबर, तू करतो काय? तर इतकं त्यांना दुःख होतं की अरे नाही, आमच्या घरच्यांना कळत की मी काय, कारण तो मुलगा कुठेतरी असिस्टंट म्हणून काम करत असतो चांगल्या डिरेक्टरकडे. त्याचं नाव तिथे नाही जात कुठे, त्याचं पटकन त्याचं दिसत नाही, पण त्याला माहिती असतं की 5 वर्षांनी माझं काय होणार. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता जग बदललेलं आहे. आणि सुदैवाने आता कितीतरी पालक असे आहेत, मुलांची संख्या कमी झाली ऑलरेडी तुमच्या. आधी 5-5 मुलं होती, आई-वडील होती. चांगली कविता लिहायला चांगल्या पेनाची आवश्यकता नाहीये. तुमच्यामध्ये थॉट पाहिजे. ही गोष्ट कधीही विसरू नका.